सप्रेम जय लहुजी. चला तर माझ्या सर्व समाज बांधवांनो, आज आपण बघणार आहोत लहुजी साळवे बाबा यांचा संपूर्ण इतिहास पार्ट 2. तसेच साळवे घराणे पुण्यात कसे आले ते. चला तर सुरू करूया. स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवाचं रान करून, डोळ्यात तेल घालून पापणीला पापणी देखील लागू न देता मात्र निधड्या छातीने शत्रूच्या नजरेला नजर भिडवून किल्ल्यांचे रक्षण करीत होते. साळवे घराणे हे पुरंदर किल्ल्याचे रक्षक होते. साळवे राऊत हे घराणे आद्यक्रांती गुरु लहुजींच्या आधीची चौथी पिढी. या पिढ्यांचे कुलवंत हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या लहानशा पेठगावी राहत होते. किल्ले पुरंदर हे आग्नेयेस पुण्यापासून 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या हिंदवी स्वराज्याचे महत्त्वाचे स्थान असलेले पेठ हे लहानसे खेडे. हिंदवी स्वराज्याच्या वार्ताहतीनंतर पेशवाई आली. पेशवाईत जाती प्रथा चातुर्वर्णाला बळ मिळाले. मनूची सुप्र अवलाद जागी झाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजे शिवाजी यांनी जी मावळ्यांची फौज जमा केली होती, त्यातले लहुजी साळवे हे घराणे शूर लढवय्ये अशी या घराण्यांची ख्याती होती. पुरंदर या किल्ल्यावरील विश्वासू, धाडशी, छातीने फिरणारा असा हा मांग रामोशी समाज शत्रूपासून आपल्या छुप्या वाटेने येऊन शत्रूंचे दगा केला तर ही शंखलेची पालन मनात चुकचुकता ते शत्रूवर तुटून पडत असत. अशी ही मांग रामोशी समाजाची ख्याती होती. लहुजींचे वडील हे पुरंदराच्या घनदाट अशा अरण्यात फिरत असताना एक वाघ अचानक पानातून सळसळ करीत राघोजींच्या अगदी समीप आला. एक हिंस्र श्रापवाद असणाऱ्या वाघाची व समोर नर वाघाची नजरेला नजर भिडली. नजर भिडताच त्या वाघाने आपल्या स्थायी भाव स्वभावाप्रमाणे राघोजीवर झेप घेतली. राघोजी हे तसे सज्जच झाले होते. त्याच क्षणी त्यांनी तो हल्ला परतवून लावला. झेप घेताना त्या वाघाचे 2 पाय गळ्यात पडण्याआधीच राघोजींनी प्रतिकार करून तो वाघाचा हल्ला रोखून धरला. राघोजी व वाघ यांच्यात निकराची झुंज झाली. आपल्या राकट मनगटाने व धाडसी मनाने राघोजींनी त्या वाघाला जेरबंद केले. तो जिवंत वाघ जेरबंद झाल्यामुळे शरणागती पत्करावी तशी त्याची अवस्था राघोजींनी करून ठेवली होती. जंगलात मुक्तपणे संचार करणारा तो वाघ राघोजींच्या पंजात जखडताच मांजर झाला होता. शरण आलेल्या मरण द्यायचे नाही हा क्षत्रिय धर्म होता. राघोजी जरी शूद्र जातीत जन्माला आले होते तरी कर्तृत्वाने ते क्षत्रिय होते. जो लढा देतो, लढतो, ज्याच्या नसानसात ही वीरश्री आहे, तो खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या नजरेत क्षत्रियच होता.
रयतेसाठी लढणारे सारेच हिंदवी स्वराज्यात क्षत्रियच होते. केवळ शूद्र विचारधारणेने जगणाऱ्या व समाजव्यवस्थेला जगविणाऱ्या मनोवादी संस्कृतीला ते मान्य नव्हते. म्हणूनच त्यांना हिंदवी स्वराज्याचे जनक असणारे छत्रपती देखील छत्रपती असूनही क्षत्रिय आहेत हे त्यांना मान्य नव्हते. ही विकृत मानसिकता त्यांनी धर्म या गोंडस नावाने सामान्य जनावावर लादली होती. धर्माच्या नावावर अधर्माला जिवंत ठेवली होती. या अधर्माचे प्रस्ते एवढे खोलवर रुजले होते की त्यावेळचे राजे राजवाडे अगदी तळहातावर शिर घेऊन लढणारे हे परकीय शत्रूचे गुलाम होऊन म्हणून राहण्यापेक्षा मरण श्रेष्ठ मानत होते. अशी टोकाची मानसिकता घेऊन जगणारे देखील मात्र धर्माचे गुलाम होऊन जगत होते. त्यामुळे या देशात सत्ता व सत्ताधाऱ्यांचे झाली व तरी वर्णव्यवस्थेच्या विचारबुर्जांपैकी एकही बुर्जाला धर्मतांडांनी धक्का लागू दिला नाही. धर्मतांडांनी देशातल्या मायभूमीमध्ये तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्यांमध्ये फंदफितुरी केली, परंतु धर्मामध्ये फंदफितुरी होऊ दिली नाही. स्वयंसेविकांच्या शासनव्यवस्थेला खचू दिले नाही, परंतु धर्मव्यवस्थेला खचू दिले नाही. अशा या वर्णव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षात वाघाच्या मुसक्या आवळणारे राघोजी हे कर्माने क्षत्रिय होते, तरी देखील जन्म या जातीव्यवस्थेच्या धर्माने शूद्र होते. सामर्थ्याने त्या वाघाचे पुढचे मागचे पाय बांधले. त्याच्यातला झेप हा गुणच अवचेतन करून ठेवला. अशा या वाघाचे धूळ राघोजींनी खांद्यावर घेतले व जंगलातून ते गावाच्या पेठेत आले. जिवंत वाघाला घेऊन पेठेतून येत असताना सारेच पाहणारे अवाक झाले. प्रत्येकाच्या तोंडी राघोजींच्या धाडसाच्या कौतुकाचे बोल येत होते. कर्णोपकरणी ही खबर पुण्यात पेशवाईपर्यंत येऊन धडकली. क्षणभर त्यांच्याही मनात धडकी भरली. त्यांनी तातडीने फर्मान काढून राघोजीला पुण्याच्या शनिवारवाड्यावर बोलवले. वाघासह राघोजी हजर झाले. क्षणभर ते शौर्य पाहून डोळे पांढरे झालेल्या पेशव्यांचा आपल्या डोळ्यावर देखील विश्वास बसत नव्हता. त्यांनी राघोजींच्या व वाघाच्या झुंजीची कथा पेशव्यांच्या राजदरबारातील माणसे असे सेनापती असणारे बापू गोखले यांच्यासमोर ऐकवली. राघोजींची चपळता ते शौर्य, झुंजणारे ते पोलादी मनगट व झुंजायची ईर्ष्या निर्माण करणारे ते धाडसी काळीज पाहून सारसबागेमागे पेशव्यांचा जो मोठा शिकारखाना होता त्यात अनेक प्रकारचे श्रापण होती. तिथे राघोजींनी धरून आणलेल्या वाघाला सोडला व राघोजीला त्या शिकारखान्याची संपूर्ण व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपविली. त्यावेळी राघोजींबरोबर बाल लहू देखील होते. या शिकारखान्याबरोबरच राघोजी त्यांच्यावर शस्त्रागाराचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. साळवे परिवार आता पुरंदरवरून पुण्यात आला होता. पेशव्यांनी राघोजींना जनाईचा मळा येथे राहण्यास जागा दिली होती. त्यावेळची शनिवारवाड्यापासून दूर असणारी वस्ती, या वस्तीत संमिश्र असे लोक राहत होते. आजच्या टिंबर मार्केटचा परिसर, रामोशी गेट ते मांग रामोशी असे शूर लढवय्ये राहत होते. त्या जागेवर राघोजींनी मोठे असे घर उभारले.
याच घराच्या परसदारी विहीर खोदली. विहिरीला मुबलक पाणी होते. राघोजींचा परिवार आता पुण्यात आला. थोरला मुलगा शिवाजी व धाकटा लहुजी यांच्यासह स्थिरावले होते. त्यांच्या पेशव्यांना दरबारात नोकरी देखील मिळाली होती. राघोजी हे मुलाला घेऊन मुळा मुठा नदीवर येत होते. तेथेच लहुजी पोहण्यात तरबेज झाले. शस्त्रविद्येबरोबरच लहुजी पट्टीचे पोहणारे झाले. तर डोंगरमाथा चढणे, उतरणे, घोडदौड करणे हे तर त्यांच्या रक्तातच होते. अगदी बालवयात मोठ्या कष्टाने ते या विद्या आत्मसात करून पारंगत होत होते. 12-13 वर्षाचे लहुजी भारदस्त ध्येययष्टी, पिळदार मजबूत बांधा, पंचा, 12 बंदी भरदार फेटा व खांद्यावर घोंगडी, हातात उंच भरीव काठी हे सारं शोभून दिसतंय. बोल बोल म्हणत लहुजी तारुण्यात आले. वयाच्या 16व्या वर्षी लहुजींवर पेशव्यांनी रामोशी गेटच्या ठाणेदाराची जबाबदारी सोपवली. रामोशी गेटचा परिसर अत्यंत जबाबदारीचा, तसाच तो संवेदनशील असा खतरनाक, जीवघेणा होता. अशी तस्करी होणाऱ्या भागावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून पेशव्यांनी एक गेट बांधले होते. तेच गेट रामोशी गेट या नावाने आजही परिचित आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला पुरंदर परगण्यातील किल्ले. पुरंदराच्या पायथ्याशी असलेले पेठ भावडी या गावी लहुजींचा जन्म 16 नोव्हेंबर 1794 रोजी नरकेसरी राघोजी पिता व माता विठाबाई पोटी झाला. घराण्याची परंपरा आणि सळसळणारे रक्त हे येणाऱ्या पिढीमध्ये असलेच पाहिजे, तसे संस्कार आम्ही करू हा आत्मविश्वास, राष्ट्रीय निष्ठा साळवे घराण्यात होती. राघोजींच्या वडिलांचे वडील हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपतींचे किल्ले पुरंदरक रक्षक होते. असा हा पिढ्यानपिढ्या शौर्यगाथा असणाऱ्या परिवारात या बालकाचा जन्म झाला होता. राघोजीने आपले वडील लहुजींचे नाव आपल्या पुत्राचे ठेवले होते. पूर्वकाळात एक रिवाज प्रचलित होता. घराण्याची परंपरा राखण्यासाठी अभिमानाने म्हणायचे, आजोबा गेला नातू झाला. राघोजींकडे हाच आत्मविश्वास दांडगा होता व पुढे लहुजींनी देखील हाच आत्मविश्वास सार्थकी लावला. राघोजींचा जेव्हा खडकीच्या युद्धात लहुजींच्या डोळ्यासमोर धारातीर्थी पडण्याचा क्षण आला होता, तेव्हा लहुजींनी राघोजींच्या वडिलांची म्हणजेच लहुजींची भूमिका देखील बजावली होती. राघोजींचे शिर आपल्या मांडीवर घेतले होते. एक पिता जणू आपल्या पुत्रयोगाने दुःखी कष्टी झाला होता, तर एक पुत्र आपल्या पित्याचा देह पाहून सुडाने पेटला होता. लहुजींचे बालपण हे क्रांतिकारकांचे तावून सुलाखून निघालेले होते. बालपणातच लहुजी शस्त्राशी खेळत होते. शस्त्राची धार काय असते हे शस्त्राच्या धारेवरूनच बोट फिरवून सांगत होते. जणू ते पोलादी पातं अन त्यांच्याशी लहुजींचे पोलादी हात याचं नातं जणू होतं. असा एकही दिवस जात नव्हता की लहुजी शस्त्राच्या धारेशी खेळून रक्तबंबाळ झाले नाही. मातेच्या कुशीत लोळावे तसे ते त्या पुरंदराच्या पायथ्यावर भटकंती करीत होते. पायथ्याची झाडी, पुरंदराची गढी अन मांग वाडी हेच लहुजींच्या बालपणाचं विश्व. लहुजी आपले वडील राघोजी यांच्याबरोबर
घोड्यावर रपेट मारून येत असत. मनात भीतीचा लवलेशही नव्हता. नजर जाईल तिथपर्यंत नजरेच्या टिप्यातील साजावं ते टिपत होते. वाघ, तरस, लांडगी, कोल्हे असे हिंस्त्र सापवाद त्यांच्या नजरेपुढे खेळत होते. त्यामुळे धाडसी वृत्ती घडत होती. नजरेची हालचाल होण्याच्या आधी, डोळ्याची पापणी लावण्याच्या आधीच ते मल्लखांबावर चढत होते. पिळदार शरीर हे त्यापैकी कोणत्याही पहिलवानाला आव्हान देत होते. अशा या लहुजींना बालपणातच पुरंदर सोडून पुण्यात यावे लागले. लहू हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण असाच आहे. लहू म्हणजे देख लो, पहा. त्याचप्रमाणे लहू म्हणजे रक्त असाही अर्थ होतो. त्या काळी मोगल साम्राज्यामुळे तसेच हिंदू संस्थानिकांमुळे हिंदी, उर्दू, फारसी या मूळ शब्दांचे